नमस्कार. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण क्रमांक 7 महत्व मापन. या प्रकरणामधील सराव संच 7.3 मधील उदाहरणे आपण सोडवणार. मागील व्हिडिओमध्ये आपण पहिले 1 ते 5 उदाहरणे आपण सोडवलेली आहेत. या पुढची उदाहरणे आपल्याला पाहिजे. बघा मग. प्रश्न क्रमांक 6. शेजारील आकृतीत म्हणजे आकृती दिलेली आहे तुम्हाला. ही आकृती दिलेली आहे. त्रिज्या 7 सेमी आहे. या वर्तुळ आहे ना, या वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे असं सांगितलंय. म्हणजे त्रिज्या दिली आहे, आर ची किंमत दिली आणि मापकंश MBN बरोबर 60 अंश. कुठे MBN? हा कंस आहे ना, या कंसाचे माप 60 अंश दिले. इथे बघा ना, ह्या कोणाचं सुद्धा तेच दिलंय. हा कोण केंद्रीय कोण दिसतो. या केंद्रीय कोणाचे माप आणि या कंसाचे माप सारखंच असतं. म्हणजे थीटाची किंमत 60 अंश दिली. तर काय विचारलंय बघा, वर्तुळाचे क्षेत्रफळ काढता येईल आपल्याला. एरिया ऑफ ओ MBN. काय रे ओ? हे केंद्राचं नाव आणि पुढे MBN या कंसाचं नाव दिलंय. ओ MBN म्हणजे काय असतं? या वर्तुळ पाकळीचे नाव असतं. म्हणजे या वर्तुळ पाकळीचे थोडक्यात काय विचारलंय आम्हाला? क्षेत्रफळ विचारले. अजून काय विचारलंय? एरिया ऑफ ओ MCN. ओ केंद्राचं नाव, MCN कोणता कंस आहे? हा कंस. म्हणजे ओ MCN म्हणजे ही जी उर्वरित वर्तुळ पाकळी आहे ना, हिचं क्षेत्रफळ. म्हणजे लघु वर्तुळ पाकळीचे वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचं आहे. नंतर या लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढायचं सांगितले आणि नंतर विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढायला सांगितले. मागच्या उदाहरणामध्ये काढलं होतं आपण, तेच वेगळं काहीच नाही, बरोबर. मग तर त्यात लघु वर्तुळ पाकळी क्षेत्रफळ डायरेक्ट दिलं होतं. आपल्या या ठिकाणी ते पण काढायचं आहे. बघा दिलेल्या गोष्टी आधी लिहू. वर्तुळाची त्रिज्या R बरोबर 7 सेमी. मेजरमेंट ऑफ आर्क म्हणजे वर्तुळ कंसाचे माप बरोबर किती आहे? थीटा बरोबर 60 अंश. तर पहिलं काय विचारलंय? वर्तुळाचे क्षेत्रफळ. काय सूत्र रे? पाय R वर्ग. पायची किंमत काय दिली का? काहीच नाही. म्हणजे आपल्या इच्छेनुसार घेऊ शकतो. 3.14 किंवा 22/7. पण या ठिकाणी बघा ना, त्रिज्या 7 आहे. जर इथं मी पायची किंमत 22/7 घेतली, ह्यातल्या 7ला ह्या R वर्ग मधल्या 7 मधला एका 7ला 7 कॅन्सल होतो. तुम्ही 22/7 घेतो. 22 गुणिले 7चा वर्ग म्हणून 7 गुणिले 7. एका 7ला एक 7 कॅन्सल. 22 गुणिले 7 154 सेमी वर्ग. काल हे या वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे पहिलं उत्तर काढलं. दुसरं आता एरिया ऑफ ओ MBN म्हणजे काय रे? या लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढायचे. बरोबर. काढा मग. काय सूत्र? एरिया ऑफ ओ MBN बरोबर थीटा भागिले 360 गुणिले पाय R वर्ग. काय हे? पाय R वर्ग. थीटाची किंमत 60 भागिले 360 गुणिले पाय R वर्ग. पायची किंमत 22/7. R वर्ग म्हणून 10 गुणिले 7 गुणिले 7. पण ही पाय R वर्गची किंमत डायरेक्ट काढली ना आपण इथं, तीच लिहून टाकतो ना. कशाला परत परत काढत बसायचं? पण ही किंमत डायरेक्ट मी इथं कशाहून रे? 1 नंबर बरोबर. थीटा भागिले 360. एका शून्याने एक शून्य कॅन्सल करा. 6 1 6 6 6 36 1/6 गुणिले 124. भागा याला. 6 दोन्ही 12, 3 उरले, त्याच्यावर घेतले 4, 6 पंचे 30 म्हणजे किती? 34 मधले 30 गेले, 40 राहिलं, त्याच्यावर घेतला
शून्य, 6×6=36 म्हणजे किती आलं 25.66 आणि 6 येत राहणार आहे. त्याच्याऐवजी मी काय केलं 25.67 असं लिहिलं. 8व्या ते झालं तुमचं. दुसरं प्रकरण वास्तव संख्यामध्ये झालं तुमचं की 2 स्थळापर्यंत किंमत कशी लिहायची, 2 दशांश ते लिहिले. हेच आपण अंदाजित किंमत काय लिहिले, हे अंदाजितचं चिन्ह आहे बरं का. हे चिन्ह कुठलं आहे अंदाजित. 25.67 आहे ते 1 दशांश स्थळ आपण लिहिताना ह्या दशांश स्थळानंतर 6 आहे पण 6च्या पुढे 7 आलाय म्हणून या अगोदरच्या 6ला काय करायचं 7 करायचा. 25.7 सेंटीमीटर वर्ग. समजलंय. ठीक. अजून काय विचारलंय एरिया ऑफ OMCN म्हणजे या विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढायचे. काय करणार आहे वर्तुळाच्या क्षेत्रफळातनं ही लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ वजा करू. म्हणून एरिया ऑफ OMCN बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा OMBN या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. काय करणार मग वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 वजा एरिया ऑफ OMBN 25.7 करा वजा बाकी यांची 128.3 सेंटीमीटरचा वर्ग आलं. म्हणजे या ठिकाणी या तिन्ही उत्तर आपण काढलेले आहेत. तिन्ही उत्तर एकत्र लिहा. वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 सेमी वर्ग. दुसरं उत्तर एरिया ऑफ OMBN बरोबर 25.7 सेमी वर्ग. तिसरं उत्तर एरिया ऑफ OMCN बरोबर 128.3 सेंटीमीटरचा वर्ग. समजले. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा मग. प्रश्न क्रमांक 7. 3.4 सेमी त्रिज्या असलेल्या बघा इथे पण त्रिज्या दिली म्हणजे आर ची किंमत. वर्तुळ पाकळीची परिमिती दिली आहे. वर्तुळ पाकळीची परिमिती 12.8 सेमी. तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा. बघा जरा वेगळं उदाहरण आहे. जरा तुम्हाला 3.4 सेमी त्रिज्या दिली आहे. वर्तुळ पाकळीची परिमिती दिली आहे. याच्यावरनं आम्हाला परिमितीवरनं वर्तुळ कंसाची लांबी काढावी लागेल बरं का. मग वर्तुळ कंसाची लांबी आणि त्रिज्या ह्या दोन गोष्टी माहिती असल्या की क्षेत्रफळ आपण वर्तुळ पाकळीचे काढू शकतो. पण परिमिती म्हणजे काय नेमकी वर्तुळ पाकळीची जरा आकृती काढतो म्हणजे लक्षात येईल. ही आकृती काय आकृतीमध्ये बघा. हा पी हा केंद्र असणार हे वर्तुळ आहे. या वर्तुळामध्ये PABC ही वर्तुळ पाकळी आहे. त्रिज्या दिली आम्हाला 3.4 आणि काय दिले या वर्तुळ पाकळीची परिमिती दिली. वर्तुळ पाकळीची परिमिती म्हणजे काय रे. परिमिती म्हणजे परिसीमा असते म्हणजे बाहेरची सीमा असते है ना. मग परिसीमा बघायची कशी आहे वर्तुळ पाकळीची. मग पी पासून जर आपण सुरू केलं समजा इकडे गेलो PA त्रिज्या अधिक ABC या कंसाची लांबी अधिक हा CP ही त्रिज्या या तिघांची बेरीज म्हणजे याची परिमिती. बरोबर आहे. लिहितो मी आता. वर्तुळाची त्रिज्या R बरोबर 3.4 सेमी दिले पक्ष. वर्तुळ पाकळी PABC ची परिमिती बरोबर 12.8 सेमी दिले. पण परिमिती म्हणजे काय रे. PA अधिक PC अधिक ABC PA अधिक PC अधिक वर्तुळ कंसाची लांबी ABC बरोबर किती आहे 12.8. PA म्हणजे काय रे त्रिज्या. PC म्हणजे सुद्धा काय त्रिज्या. ते किती दिले आपल्याला 3.4 ठेवा यामध्ये 3.4 अधिक 3.4 अधिक वर्तुळ कंसाची लांबी
ए बी सी बरोबर 12.8. 3.4 अधिक 3.4 6.8. हे अधिक आहे, तिकडे जाऊन काय होईल वजा, किंवा 3.4 अधिक 3.4 तिकडे जाऊन काय होईल वजा 3.4 वजा 3.4. म्हणून वर्तुळ कंसाची लांबी ए बी सी बरोबर 12.8 वजा 3.4 वजा 3.4 किती येतं 6. किती आलं 6. 12.8 मधनं हे वजा करा ना 6.8. 12.8 वजा 6.8 6. काय आले वर्तुळ कंसाची लांबी. लांबी विचारली का तुम्हाला नाही विचारली, मग विचारले काय वर्तुळ पाकळीचे क्षेत्र. आता आपल्याला लांबी माहित झाली, त्रिज्या माहिती आहे आणि क्षेत्रफळ काढायचं. कोणतं सूत्र आहे LR छेद 2 आहे का. एरिया ऑफ पी ए बी सी याचे या वर्तुळ पाकळीचे क्षेत्र 1/2 गुणिले LR म्हणजे 1/2 गुणिले L आत्ताच काढलाय. वर्तुळ कंसाची लांबी 6 गुणिले R 3.4 ही दिलेली आहे. भाग तोडा बेत्रिक 6. 3 गुणिले 3.4 म्हणजे 10.2 सेमी वर्ग. काय आहे एरिया ऑफ पी ए बी सी. पण पी ए बी सी म्हणजे काय वर्तुळ पाकळी. म्हणून वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर 10.2 सेंटीमीटरचा वर्ग. अडचण समजले का. ठीक आहे छान. चला पुढे मग घ्यायचा पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 8. आकृतीमध्ये कुठे आकृती ही आकृती बिंदू ओ हे वर्तुळ पाकळीचे केंद्र आहे. म्हणजे ही वर्तुळ पाकळी आहे बरं का. ओ आर एक्स क्यू दुसरं ओ एम वाय एन दोन वर्तुळ पाकळी आहे, पण दोघांना ओ हा सामायिक केंद्रबिंदू आहे. कोण आर ओ क्यू या कोणाचे म्हणजेच एम ओ एन याचं माप किती आहे 60 म्हणजे केंद्रीय कोण आहे त्याचं माप 60 ओ आर ची त्रिज्या दिली आहे आम्हाला. ओ आर 7 सेंटीमीटर म्हणजे ही छोटी वर्तुळ पाकळी आहे, तिचं काय दिलंय त्रिज्या दिली. ओ एम या वर्तुळ पाकळीचे आम्हाला काय दिलं इथं 21 सेमी त्रिज्या दिली. तर विचारलंय काय तर कंस आर एक्स क्यू या कंस आणि एम वाय एन हा कंस या दोन्ही कंसांच्या लांबी म्हणजे यल विचारली. यल पायची किंमत दिली 22/7. बघा जर आकृतीकडे थोडं निरीक्षण करा काय दिले आणि काय काढायला सांगितले कसं काढता येईल थोडा विचार करायचा. काही सेकंद थांबायचं विचार करायचा मग सुरू करायचं लिहायला. क्रम ठरवून घ्यायचा कसं लिहायचं कोणत्या क्रमाने लिहायचं. लिहायचं आधी काहीतरी पुन्हा खोडत बसायचं नाही, आधी ठरवून घ्यायचं. काय करणार रे ह्या कोणाचं माप दिले 60 अंश म्हणजे थिटा माहिती आहे. त्रिज्या दिली ओ आर आम्हाला दिली का आणि या कंसाची लांबी विचारली काय नाही कंसाच्या लांबीचं सूत्र वापरायचं. दिलेल्या गोष्टी लिहू आधी. कंस आर एक्स क्यू या कंसासाठी फक्त एवढ्या कंसासाठी बरं का कोण आर ओ क्यू बरोबर 60 ओ आर त्रिज्या R1 बरोबर 7 सेंटीमीटर म्हणून या कंसाची लांबी काढू. म्हणून वर्तुळ कंसाची लांबी आर एक्स क्यू बरोबर थिटा भागिले 360 गुणिले परिघ. परिघ म्हणजे 2 पाय आर पण इथं दोन कंस आहेत म्हणून दोन कंसासाठी दोन स्वतंत्र त्रिज्या घेतले. पहिल्याची R1 म्हणा दुसऱ्याची R2 म्हणा पुन्हा R1 झाला किमती यामध्ये. थिटा किती आहे 7. 7 भागिले 360 गुणिले 2 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले R1 त्रिज्या 7. 7 ला 7 कॅन्सल. ह्या शून्याला हे शून्य कॅन्सल. बघा मी करून दाखवतो.
गोळ नको. या शून्याला हा एक शून्य काय झाला, कॅन्सल. 6 एक 6, 6 6 36. 7 ला 7, या 7 ला हा 7 काय झाला, कॅन्सल. काय राहिलं, 6 6 36. म्हणून 1/6. कसं काय, हा 6 एक 6 आणि हा 6 6 36. बरोबर आहे. 6 6 36 गुणिले 2 आणि गुणिले 22 आले. गुणिले 2 आणि गुणिले 22 बरोबर. काय राहिले रे, 22 दोन्ही. बघा नाही इथं तेच लिहितो सगळे. 1/6 लिहिला, गुणिले 2 गुणिले 22. आता 22 दोन्ही 44 भागिले 6. करा भाग करा. 7.3 सेंटीमीटर. काय आले, वर्तुळ कंस जो RXQ आहे ना, त्याची लांबी आहे. आता काय विचारले, दुसरा वर्तुळ कंस MYN त्याची लांबी. मग त्या कंसासाठी कंस MYN साठी कोण MON किती दिलाय, 7. मग काय करणार, त्रिज्या पण दिली आम्हाला, किती दिली, 21. OM बरोबर त्रिज्या R2 बरोबर 21. पहिल्याचे R1 म्हणले, दुसऱ्याचे R2 म्हणले. मग करा मग वर्तुळ कंस MYN ची लांबी. वर्तुळ कंसाची लांबी MYN बरोबर थीटा भागिले 360 गुणिले 2 पाय R2 बरोबर. थीटाची किंमत 7 भागिले 360 गुणिले 2 गुणिले पायची किंमत 22 गुणिले R2 21. भाग तोडा इथं, जिथं भाग जातो तिथं. आता तोडला होता तसंच आहे इथं. या शून्याला हा शून्य कॅन्सल. 6 एक 6, 6 6 36, 6 6 36 बरोबर आहे. गुणिले 2 आहे पुढे इथं 7 एक 7, 7 त्रिक 21, 7 त्रिक 21 बरोबर आहे. काय राहिलंय ते बघा मग, लिहा मग खाली. 1/6 बरोबर आहे, गुणिले 2 गुणिले 22 गुणिले 3, 3 एक 3, 3 दोन्ही 6, 3 एक 3, हा 3 एक 3 आणि हा 3 दोन्ही 6. या 2 ला हा 2 कॅन्सल. काय शिल्लक राहिले, मग 22 राहिलाय फक्त. काय राहिलाय, 22. काय आले, वर्तुळ कंसाची लांबी MYN ची किंमत आहे 22. दोन्ही उत्तर एकत्र लिहा. वर्तुळ कंसाची लांबी RXQ बरोबर 7.3. वर्तुळ कंसाची लांबी MYN बरोबर 22. सोपं आहे का, सोपं आहे, अवघड नाही. पुढचा प्रश्न, आणखी एक प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 9. आकृतीत पुन्हा आणखी आकृती दिलेली आहे. ही आकृती, एरिया ऑफ PABC PABC म्हणजे या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ दिले आम्हाला 154 सेंटीमीटरचा वर्ग. चौरस सेमी म्हणजे सेंटीमीटरचा वर्ग. आणि वर्तुळाची त्रिज्या दिली आम्हाला 14. PA आणि PC ची किंमत 14. तर काय विचारलं, कोण APC या कोणाचे माप काढायचे, म्हणजे थीटा काढायचा. त्रिज्या दिली आणि या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ दिले, काढायचंय थीटा. आम्हाला थीटा आणि त्रिज्या दिल्यावर क्षेत्रफळ कसं काढायचंय माहितीये, जे सूत्र आहे तेच सूत्र आहे इथं. फक्त आता इथं थीटा काढायचा आहे आणि क्षेत्रफळ दिले. अजून काय करायचंय, ह्या ABC या कंसाची लांबी, कंसाच्या लांबीचं सूत्र वापरायचं. बघा,
उकळ. वर्तुळाची त्रिज्या r बरोबर 14 सेमी दिलेला आहे. अजून काय दिले? समजा माप कंस ABC बरोबर APC बरोबर थीटा या कोणाचे माप किंवा या कंसाचे माप किती आहे? थीटा. या कंसाचे माप म्हणजे हा त्याचा केंद्रीय कोन असतो, त्याचं माप सारखंच असतं आणि ते आपण थीटा म्हणतो. तर एरिया ऑफ PABC बरोबर दिले आम्हाला 154 दिले का? पण एरिया ऑफ PABC म्हणजे वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळ सूत्र माहिती आहे आम्हाला, थीटा भागिले 360 गुणिले पाय r वर्ग, त्याची किंमत 104. थीटा काढायचा आहे आम्हाला. थीटा भागिले 360 गुणिले पायची किंमत कोणती घ्या, मी इथं 22/7 गुणिले r वर्ग, r म्हणजे त्रिज्या 14, 14 गुणिले 14 बरोबर किती? 154. हेच मी असं लिहितो. फक्त डाव्या बाजूला थीटा ठेवतो, बाकी सगळं उजव्या बाजूला घेऊन जातो. डाव्या बाजूचं उजव्या बाजूला नेताना काय होतं, जे छेदस्थानी येते कुठे येतं? अंशस्थानी. आणि जे अंशस्थानी येते कुठे येतं? छेदस्थानी. करू आपण. थीटा बरोबर आधी उजव्या बाजूला काय आहे? 154 तसाच. डाव्या बाजूला छेदस्थानी काय? 360 आणि 7 7 गुणिले 360 भागिले. तिकडे उजव्या डाव्या बाजूला अंशस्थानी काय? 22 आणि 14. इकडे काय येतं? 22 14 14 इकडे डाव्या बाजूला येऊन उजव्या बाजूला येऊन काय होतं? छेदस्थान 22 गुणिले 14 गुणिले 14. करायची आकडेमोड. इथं काय आकडेमोड करणार बघू. या ठिकाणी मी काय आकडेमोड करतो? 22 एक्क आहे ना 22, हा 22ला 22 एक्क 22 22 7 154 आलं. पुढं हा 7 आहे ना, हा 7 एक्क 7 7 दोन्ही 14 बरोबर आहे. पुन्हा हा दुसरा मूळचा 7 इथला 7 एक्क 7 7 दोन्ही 14 किती राहिले रे? 2 गुणिले 2, हा 2 एक्क 2 एक बे बे 18 36 बरोबर आहे. आणि ह्या किती आहे? 0 म्हणजे 180. ह्या 180 ला पुन्हा भागिले 2 आहे. बेक बे बे 90 18 92 18 आणि त्याच्यावर एक 0 आहे. पुन्हा त्याच्यावर काय आहे? 0. म्हणून काय आलं? 90. म्हणून थीटाची किंमत काय आली? थीटा बरोबर 90 अंश. थीटा बरोबर 90. विचारलं होतं आपलं काय? तर कंस ABC ची लांबी काढायची म्हणजे L काढायची आहे, थीटा नाही काढायची. थीटा काढायची आहे आम्हाला. पहिल्यांदा विचारले APC चे माप काढा, पहिलं उत्तर मिळाले. दुसरं उत्तर काढायचं आहे. थीटा माहिती आहे, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ माहिती आहे, त्रिज्या माहिती आहे. आपण दोन प्रकारे काढू शकतो. एक तर त्रिज्या आणि थीटा ह्या दोघांचा वापर करून काढा, किंवा LR/2 ह्या सूत्राचा वापर करून काढा. या ठिकाणी मी काय करतो? APC ची किंमत ही 90 आली ना, ती लिहिली. पुढं काय? थीटा भागिले 360 गुणिले 2 पाय r या सूत्राचा वापर करून मी काढतो. तुम्ही LR/2 करून काढलं तरी चालते बरं का, कारण A ची किंमत माहिती आहे तुम्हाला, दिली. L काढायचा, R माहिती आहे, पण मी या ठिकाणी थीटाचा वापर करून काढतो. थीटा बरोबर भागिले 360. थीटा किती आहे? 90 भागिले 360 गुणिले 2 गुणिले 22/7 पाहिजे गुणिले r 14. शून्याला शून्य कॅन्सल, 9 चौक 36. बघा भाग कसा करतोय मी. शून्याला शून्य कॅन्सल, शून्याला शून्य हा कॅन्सल, हा आणि हा कॅन्सल. 9 1 9, 9 चौक 36 बरोबर आहे.
हा बेक बे बे दोन्ही चार बेक बे बे साती 14 बे साती 14 हा अंशस्थानचा 7 छेदस्थानचा 7 कॅन्सल काय शिल्लक राहिले बघा मग शिल्लक काय राहिलं 22 राहिले तो 22 दुसरं काय प्रश्न येतात कंस ABC ची लांबी काढा कंस ABC ची लांबी 22 सेमी लिहा उत्तर दोन्ही एकत्र उत्तर एक आकडा कोण APC चे माप काढा कोण APC बरोबर 90 दुसरं कंस ABC ची लांबी बरोबर 22 सेमी काढचन रे काय चला किती उदाहरण झाली काल 5 झाली आज आणखी 4 झाली 5 आणि 4 9 उदाहरणं आपली झालेली आहेत आज आपण इथंच थांबतो याही उदाहरणांचा सराव करा पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढची घेतली राहिलेली जी उदाहरणं आहेत ते आपण पाहणार आहोत